नमस्कार मंडळी. आज ना शुभ सकाळ. बघा, आज मी काल नाही आळूची पानं माझ्याच बागेतून काढून ठेवलेली आणि दोन प्रकारचे ते मी काल धुवून मिठाच्या पाण्यामध्ये धुतली आणि नितळून मी प्लास्टिकमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवले. कालच काढलेत आणि आज मी त्याचं पातळ भाजी करणार आहे, आळूचं फतफतं करणार आहे. तर मला आज ही रेसिपी टाकते मी तुम्हाला, कारण गेली 15 दिवस काही जमत नाही आहे. थोडंसं मध्ये मध्ये मी केलेत रेसिपी टाकलेले, कारण मुली सुट्टीला आल्या होत्या दिवाळीचं, त्यामुळे मला काही जमत नव्हतं आणि मोबाईल मेन मुलं घेत होती ना, हात देत नव्हते, त्यामुळं झालं नाही मला. तर मी आज हे फतफतं करणार आहे, म्हणून मी म्हटलं तुम्हाला ही रेसिपी शेअर करते. माझ्या चॅनलवर तशी आहे. तर हे काळ्या देठाचं आहे आळूचं पान, आणि हे लाल देठाचं पण आहे. दोन्ही पानं माझ्या बागेत आहेत, दोन्ही पानं काढलेली आहेत मी. तर हे लाल देठाचं आहे, हे थोडंसं खाजत नाही आहे, पण हे काळं आहे ना, काळं थोडंसं खाजतं, म्हणून आपल्याला चिंच किंवा आमसूल टाकायचं आहे भाजीमध्ये. तर चला करूया आपण ही रेसिपी. तुम्हाला माहीत आहे मी ख्रिश्चन आहे आणि आमच्या चर्चचा ॲनिव्हर्सरी डे आहे 6 तारखेला. त्यामुळे 1 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे, त्यामुळे पण शूट करता आलेलं नाही आहे. तर आता उद्याचा दिवस एकच आहे, तर चला करूया. पानं आहेत नाही, कवळी आहेत आणि दोन्ही पानं मी घेतलेली आहेत. तुम्हाला तर मी सांगितलं कालच, हे कापून बागेत भरपूर आलेली होती आळूची पानं. त्यात काळा पण आहे, काळा देठवाला पण आळू आहे आणि लाल देठवाला पण आळू आहे. पण आळूच्या भरपूर जाती आहेत, पण काळा आळू हा पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये भरपूर अजीवनसत्व भरलेलं आहे, ब क. त्यामुळे आळूची भाजी खाल्ली ना की आपलं मलविसर्जनासाठी चांगली आहे. भरपूर मलविसर्जन होत असते ह्या भाजी खाल्ल्यामुळे. तर तुम्ही अशा प्रकारे भाजी सगळी पानं काढलेली आहेत, भरपूर पानं आलेले. तर मी अर्धी पानं वड्यासाठी ठेवलेले आणि अर्ध्या पानांची पातळ भाजी करणार आहे. तर या प्रकारे मी पानं ना धुवून मिठाच्या पाण्यात धुतलेले आहेत. मी धुवून नितळलेले, त्यामुळे मी काही धुतले नाहीत आज पानं. की हे देठ बघा, मी असे त्याची सालं काढून घेतली आहे आणि हे देठसुद्धा, ह्यामध्ये सुद्धा भरपूर जीवनसत्व असतं. तर देठ टाकायचं नाही आहे, ते बारीक चिरून घ्या आणि भाजीमध्ये घालून शिजवायचे. तर मी भरपूर सर्व देठ काढून घेतलेले आहेत आणि मोठी मोठी पानं मी आळू वड्यांसाठी ठेवलेली. तर त्यासाठी मी ह्या भाजीसाठी मी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ 2-2 चमचे मी भिजवून ठेवलेले आहेत. तर हे देठ मी सगळे काढून पातळ चिरलेले आहेत. ते भरपूर झाले, आम्ही तिघच असतो, त्यामुळे काय भाजी जास्त नाही, म्हणजे तिघांना भरपूर होते मेरी भाजी. तर इतकी छान झाली बघा भाजी. शेंगदाणे एकदम शिजल्यामुळे त्याचे मॅशरने मॅश केल्यामुळे ती सर्व शेंगदाणे बारीक झाले, त्यामुळे अजून टेस्टी झालेली. तर ह्या भाजीसाठी मी भाजी केलेली होती. तर भाजी आणि भात 2-3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले, 3 शिट्ट्या दिलेले आणि एकदम छान शिजलेले. मॅशरने मॅश करायचं. थोडंसं पाणी ठेवले मी
कारण भाकरीबरोबर खायचे, भाताबरोबर पण खाऊ शकतो आपण. तर ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं. भाजीला मी 2-3 चमचे तेल टाकलेले, जिरं मोहरी टाकलेली, हिंग पण टाकायचं आपल्याला भाजीमध्ये. परत बेसन पीठ टाकलेलं. त्यांना बेसन पिठाचा व्हिडिओ ना आलेला नाही. बेसन टाका म्हणजे भाजी चांगली मिक्स होईल. त्यामुळे टेस्टी भाजी खायची. थोडंसं लाल तिखट टाकलेलं अर्धा चमचा, मीठ चवीनुसार घालायचं. 2-3 खूप टेस्टी झाली पाहिजे. थोडेसे मी आमसूल घातलेले, चिंच पण घालायचं. पण गुळ नाही जास्त म्हणजे गोड नाही तर चिंच पण घालू शकतो. मला गोड आवडत असेल तर गुळ घाला. खूप टेस्टी झाली भाजी. कशी वाटली आजची रेसिपी? नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. आणि जास्त मसाले नाही, गरम मसाला वगैरे काही घातलं. अशीच भाजी करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये लिहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसह. बाय. धन्यवाद.